तर आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत अशी कचोरी बनवणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचे आणि 1 चमचा ओवा, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर चपातीला आपण जसं पीठ मळतो तसंच मळायचं आहे। जर पीठ आपलं जास्त पातळ झालं तर आपली स्टफिंग बाहेर येऊ शकते। तर तुम्ही बघू शकतात मी कसं मळलं आहे पीठ। तर आपल्याला आता ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 4 ते 5 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याला बारीक करायचे। बटाट्याचे काप जे आहेत ते जास्त मोठे नाही पाहिजे, नाहीतर बाहेर येऊ शकतात पिठांमधून। तर तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्याच्यात 3 चमचे तूप टाकायचं आहे। जर तुम्हाला तुपाची नसेल बनवायची तर तुम्ही तेल टाकू शकता। तर आता तुपाला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मोहरी टाकायची आहे। तर मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यात 1 चमचा जिरा पावडर टाकायचे आणि 1 चमचा आपल्याला त्याच्यात धने पावडर टाकायचे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात हिंग टाकायची आहे। जर तुम्हाला हिंग टाकायची असेल तरच तुम्ही टाका, नाहीतर स्किप सुद्धा करू शकतात। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यात 4 ते 5 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। तर बेसन पिठाने जी आहे ती बाइंडिंग येत असते आपल्या बटाट्याला। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात 1 छोटी चम्मच हळद टाकायची आहे आणि 1 छोटी चम्मच तिखट टाकायचं आहे। तर तिखट तुम्ही कमीच टाका, कारण की आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या वापरल्यात। त्याच्यानंतर 2 छोटे चम्मच मीठ। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ आणि तिखट टाका। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बारीक केलेला बटाटा टाकायचा आहे। तर मी हा गोळा केला होता बटाटा, त्याच्यामुळे तो तसा दिसत आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे। तर बेसन पिठाने जे आहे ते आपल्या बटाट्याच्या सारणाला बाइंडिंग येत असते आणि बटाट्यात जो ओलावापणा आहे तो हा ॲब्झॉर्ब करत असतो बेसन। त्याच्यामुळे आपण ह्याच्यात बेसन टाकत असतो। तर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यात आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला सारणाला वापस मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट ह्याला शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवर। तर आपलं सारण तयार आहे। आता आपण जे पीठ ठेवलं होतं बाजूला, तर त्याला अजून एकदा मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही तेलाचा हात सुद्धा लावू शकता त्याला। आणि आता आपण बघूयात की कचोरी कशी बनवायची। तर आपण मीडियम आकाराचा गोळा घेतला आहे आणि त्याला लाटायचं आहे। तर तुम्ही पुरणपोळीला कसं सारण भरतात पुरणाचं, तसंच सेम तुम्ही लाटून सुद्धा करू शकतात किंवा हाताने सुद्धा करू शकतात। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीडियम आकाराचाच गोळा ठेवायचा आहे बटाट्याचा आणि तो सुद्धा आपण जसं पुरणाचा गोळा बनवतो तसाच बनवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशी करत आहे आणि उरलेलं जे सारण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे असं दाबून चिपकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाही बाहेर आपलं सारण। आणि असं हाताने दाबून सुद्धा तुम्ही कचोरी ठेवू शकता किंवा मी थोडीशी लाटणार आहे। तर ह्याच्यावर थोडंसं पीठ लावून आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने लाटायचं आहे। जर तुम्ही ह्याच्यावर जास्त जोर दिला तर सारण जे आहे ते बाहेर येऊ शकतं। या प्रकारे तर हे बघू शकता। तर साईडने एवढी आपली थिक पाहिजे।
असंच आपण आणखीन एक लाटून बघूयात. तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा लाटून सुद्धा करू शकता. तर हे बघू शकता, असं लाटून घ्यायचं. आणि असं उंडा भरून घ्यायचा. जास्त स्टफिंग टाकायची नाही, नाहीतर ती फुटून येऊ शकते आपण जेव्हा तेलात टाकू तेव्हा. आणि हिला सुद्धा पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला सर्व ज्या कचोऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. मी जशा प्रकारे दाखवत आहे तशा प्रकारे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला भेटतील. तर हे बघू शकता, ह्याची पण आपण लेअर दाखवली आहे की किती थिक पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला तेल जे आहे ते कडकडीत नाही तापवायचं आहे. जर कडकडीत तेल तापवलं तर आपली जी कचोरी आहे ती शिजणार नाही आणि कच्ची राहून जाईल तशीच. त्याच्यामुळे तर ही जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला हलवायचं नाही आहे, बिलकुल तशीच ठेवायची आहे. मी एकच कचोरी टाकली आहे, तुम्ही 2 सुद्धा टाकू शकतात एका वेळी. तर हे बघू शकता, ह्याला थोडासा वेळ लागेल तुम्हाला, कारण की आपण ही लो फ्लेमवर तळत आहोत त्याच्यामुळे. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व ज्या कचोऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. आता माझी कचोरी आहे जी वर आलेली आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर थोडंसं तेल मारेन वरतून, जेणे कारण ती फुलेन थोडीशी. आणि नंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला याला खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी जशी दाखवत आहे तसंच. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व ज्या कचोऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला दुसरी कचोरी सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा मी पहिले जशी कचोरी दाखवली तशीच तळून घ्यायची आहे. आणि अशाच तुम्हाला सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही कचोरी जी आहे ती सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला ही कचोरी सुद्धा काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात आपल्या किती छान अशा कचोऱ्या बनलेल्या आहेत.